नमस्कार. तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा प्रियंका पाटील ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला भेडसावणारे प्रश्न ते माझ्यापर्यंत पोचतातच आणि मी त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आणि तुमचं समाधान करण्याचा प्रयत्न करत असते. तर आता तुम्ही फॉर्म भरलाय, एक्झामची तयारी करताय, जोराशोरात अभ्यास चालू आहे, पण त्याच्यासाठी एक मोटिवेशन पाहिजे असतंय. आणि मग आत्ताच्या काळात सॅलरीपेक्षा चांगलं मोठं मोटिवेशन काहीच असू शकत नाही. आणि तुम्हाला जी शिक्षण सेवक म्हणून किंवा नंतर पुढे जाऊन भविष्यात शिक्षक म्हणून जी सॅलरी असणार आहे, या टॉपिकवर आज आपण डिस्कस करणार आहोत. तर तुम्हाला काय सॅलरी असेल, कसं असेल ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत बघा. एक-एक पॉइंट महत्त्वाचा असेल. ज्याला खरंच शिक्षक हा पेशा कंटिन्यू करायचा आहे ना, तर का करावा? हे याच्यामधून तुम्हाला समजेल. तर सगळ्यात पहिले एकदा तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही एक्झाम दिल्यानंतर ना तुमची डायरेक्ट ॲज अ टीचर रिक्रुटमेंट होत नाही. तर तुम्हाला 3 वर्षाचा ट्रेनिंग पिरियड सारखा शिक्षण सेवक हा कालावधी कंप्लीट करावा लागतो. म्हणजे तुम्हाला शाळा भेटते, तुम्हाला एखाद्या आस्थापनेला जॉइन करून घेतात. पण तरीही तुम्हाला 3 वर्ष ॲज अ शिक्षण सेवक राहावं लागतं. म्हणजे तुमची डायरेक्ट सॅलरीवर रिक्रुटमेंट न झाल्यामुळे जसं सॅलरीला तुमचा एक ठराविक पे स्केल असतो. मग त्यानंतर तुम्हाला डी-ए वगैरे म्हणजे भत्ते वगैरे त्या सॅलरीवर वाढून वगैरे मग तुमची अशी एक ॲव्हरेज सॅलरी असते. तर त्या प्रकार हा शिक्षण सेवकांना नसतो. सुरुवातीचे जे 3 वर्ष आहेत, तुम्ही जरी एक्झाम दिलीत, तरी तुम्हाला हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक पिरियड करावा लागेल आणि मग 3 वर्ष शिक्षण सेवकांना मानधनावर काम करावं लागतं. ते मानधन एक ठराविक असतं. त्याच्यामध्ये 3 वर्षात बदल होत नाही. तर ते मानधन जरी 3 वर्षाचं असलं, तरी त्यानंतर काय? त्यानंतरची सॅलरी कशी वगैरे ते पण आपण इथे डिस्कस करून घेऊ. तर सुरुवातीला ना म्हणजे मानधन कसं ठरवलं जातं? आपल्या लेव्हल्स असतात 1 ते 5 ची, 6 ते 8 ची, 9 ते 10, 11, 12. तर यांचा मानधनामध्येही फरक आहे आणि यांच्या पे स्केलमध्येही फरक आहे. तर सगळ्यात पहिले आपण 1 ते 5 वर बोलूयात. तर आपलं 1 ते 5 ला 3 वर्षासाठी तुम्हाला 16,000 मानधनावर काम करावं लागतं. हो, हे जरी आत्ता छोटं दिसत असलं, तरीही तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा बरं का. 16,000 वर तुम्हाला 3 वर्ष जरी काम करावं लागलं, तरी हे का बेनिफिशियल आहे आणि ही नोकरी आपल्याला कशी फायद्याची ठरू शकते, मी ते तुम्हाला सांगते. जर तुम्ही डी-एड आणि बी-एड सगळेच लोकं करत नाही, जे एम-पी-एस-सी करतात, बरोबर? आता सध्या जस्ट एम-पी-एस-सीची क्लास 3 ला किती फॉर्म पडतात. तिकडे जे असतील तिकडे इंजिनिअरही फॉर्म भरतो, तिकडे डॉक्टरही फॉर्म भरतो, सगळे फॉर्म भरतात. पण आपला शिक्षक भरतीचा फॉर्म ना फक्त आणि फक्त आपला जो डी-एड आणि बी-एड झालेला कॅन्डिडेट भरू शकतोय. आणि तिकडे जर क्लास 3च्या ज्या क्लर्कच्या आता एवढ्या जागा निघाल्या आणि एवढं ते ऑल, तर त्याच्यापेक्षा आपली भरती नक्कीच जास्त झाली. पण त्यांना फक्त S6चा पे स्केल आहे. म्हणजे तो आपल्या 1 ते 5च्या शिक्षकाच्या बऱ्याच खाली. आपल्या 1 ते 5च्या शिक्षकाला S10चा पे स्केल आहे. म्हणजे आता जरी ते जे प्रमोशन आहे पुढच्या 10 वर्षात जिथे पोहोचतील ना, आपण 3 वर्षाचे शिक्षण सेव्ह करून लगेच ती सॅलरी आपल्याला सुरू झालेली असते. हा एक बेनिफिट आहे. म्हणजे दिसताना सुरुवातीला फक्त 16,000 मानधन दिसतं. पण जे आहे ना एम-पी-एस-सीतनं क्लास 3ला जी सॅलरी भेटणार आहे, त्याच्यापेक्षाही जास्त सॅलरी आपल्याला पुढच्या 3च वर्षात भेटून जाणार आहे. त्यांना त्या त्या सॅलरीपर्यंत यायला पुढचे 10-1 वर्ष लागतील. हा एक बेनिफिशियल आहे. बेसिक एस-10चं जे बेसिक आहे ना, तेच जवळपास 30,000 आहे. मग म्हणजे भत्ते वगैरे हा 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 पुढचा पार्ट झाला. त्याच्यामध्ये ॲडिशनल होतो. म्हणून जर तुम्ही लेस कॉम्पिटिशन आणि जास्त इन्कमच्या हिशोबाने पाहत असाल, तर शिक्षकी पेशा नक्कीच चांगला आहे. तुम्ही एम-पी-एस-सीत जेव्हा जाल, तेव्हा तिकडची भयंकर कॉम्पिटिशन आणि जागा खूप कमी असतात. लिटरली पहिल्यांदा आता मागच्या भरतीत एवढ्या जागा निघाल्या. त्याच्यापेक्षा शिक्षकाच्या जास्तच कमीत कमी म्हणली ना तरी 10,000 रिक्रुटमेंट होणार आहे. ती तिकडच्यापेक्षा जास्त आहे आणि इकडे कॉम्पिटिशन पहिलेच कमी. फक्त तुम्हाला 1 ते 5 म्हणलं की डी-एड कॅन्डिडेट फक्त तुम्हाला कॉम्पिटिशनला आहेत आता. म्हणून तुम्ही ही संधी बेनिफिशियरी बघावी. 3 वर्ष जरी 16,000 वर काम करावं लागलं, तरी पुढची जी सॅलरी आहे ती नक्कीच समाधानकारक असणार आहे. आणि 6 ते 8 तर 6 ते 8 लाही 16,000 असतंय.
आणि 6 ते 8ची जी आहे आता मानधन 16,000 असते. तुम्हाला 3 वर्ष 16,000वर काम करावं लागणार. नंतर तुमचं कंटिन्युएशन होणार आणि कंटिन्युएशनमध्ये मग इथे पे स्केलचा सगळ्यात जास्त म्हणजे कॉन्ट्राडिक्ट मुद्दा आहे. तुम्ही याच्यावर हे फोकस करू नये का. तर 6 ते 8चं काय, पहिले 16,000 3 वर्ष काम करावं लागतं आणि मग 6 ते 8चा पे स्केल काय. तर इथे 2 पे स्केल लागू होतात. एक S10 पण लागू होतो जो 1 ते 5ला आणि एक S14 पण लागू होतो जो डायरेक्टली 9 ते 10ला लागतो तो. आता याचं काय, तर म्हणजे याची सॅलरी जी असते S14 याचं बेसिक म्हणलं तरी ते असतंय 39,000 अप्रॉक्सिमेट बेसिक. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट म्हणलं तर तुम्ही 60,000च्या खाली सॅलरी म्हणून चालणार नाही. पण ती जेव्हा लागू झाली तेव्हा जे S14 वाल्यांना. पण आता मग याचं काय, तर याचा प्रॉब्लेम असा आहे की सगळ्यांना S14 लागू होत नाही. हे सगळ्यांनी पहिले कसं होतं ना 2000च्या आधी डायरेक्ट रिक्रुटमेंट नाही व्हायच्या पदवीधर शिक्षकांच्या. तर काय व्हायचं 2017च्या आधी पदोन्नतीने पदवीधर शिक्षक यायचे आणि 2017 नंतर डायरेक्ट रिक्रूट व्हायला लागले 6 ते 8चे शिक्षक, पदवीधर शिक्षक. मग हा जो मुद्दा आहे ना 2017च्या अगोदर काय होत होतं की 1:3 जे पदवीधर शिक्षक आहेत त्या आस्थापनामध्ये किंवा त्या जिल्हा परिषदला वगैरे याच्यामध्ये 3 पार्ट पडतात. एक म्हणजे सोशल सायन्स, एक लँग्वेज आणि एक मॅथ सायन्स असे 3 पार्ट पडतात. तर त्याच्यातले जे आहेत ना 33% जे वरचे लोक आहेत त्यांना डायरेक्ट S14 चा पे स्केल लागतो. बाकीच्या सगळ्यांना S10 चा लागतो. मग आता 2017 नंतर तर डायरेक्ट पदवीधर म्हणून रिक्रूट करायला लागले. तर मग आता डायरेक्ट S14 लागणार का, तर याच्यावर एक समिती गठीत झालेली आहे की 2017 नंतर जे रिक्रूट केलेले आहेत डायरेक्ट तर त्यांच्यासाठी काय करावं, तर त्यांना डायरेक्ट S14चा पे स्केल द्यावा का. कारण की आधी पदोन्नतीने येत होते ना, मग पदोन्नतीने आले तर त्यात 33% लोकांना S14 भेटत होतं आणि बाकीच्यांना S10 राहत होतं. पण मग आता डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे तर याच्यासाठी समिती गठीत केली, पण या समितीचा अहवाल अजून आला नाहीये. आणि सेकंडरी गोष्ट मग आता डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे म्हणून S14 द्या अशी याचिका पण आहे कोर्टात. तर तो एक म्हणजे न्यायिक पार्ट झाला. पण त्याबद्दलची जी अपडेट आहे ती अशी आहे की S14 चा जो आहे तो निकाल कोर्टाने जो दिलाय म्हणजे तो रिझर्व केला. त्याच्यावर जे आहे ते डिस्कशन झालंय. तो निकाल मागच्याच म्हणजे आता 3 एप्रिल रोजी तो निकाल रिझर्व झालाय आपल्या ह्याच. पण मग आता त्याचा जो फायनल डिसिजन आहे तो अजून कोर्टाकडून आलेला नाहीये आणि तो जवळपास पुढच्या महिन्यापर्यंत येऊन जाईल की कसं 33% लोकांना लागू होतोय की सरसकट सगळ्यांना S14 लागू होणार आहे 7 ते 8च्या. आणि मग आता म्हणून कदाचित लागूही होऊ शकतो. पण जे आहे ना तो S10च काही कमी नाहीये आणि लेस कॉम्पिटिशन म्हणलं तर प्रॅक्टिकली इकडे. आणि त्यानंतर आता झालं 9 ते 10. तर 9 ते 10च्या वर्गाला 18,000 मानधन असतं 3 वर्षासाठी. किती? 18,000. आणि पे स्केल S14 डायरेक्ट S14 लागू होतो 9 ते 8च्या वर्गाला. आणि 3 वर्षानंतर जेव्हा तुम्ही डायरेक्ट कंटिन्युएशन मध्ये जातात तेव्हा. आणि त्यानंतर राहिला जो S14 आहे बरं का, मी एवढा जोर देऊन का सांगते, तिकडे STI ला किंवा जी पेमेंट असते ना MPSC मधून म्हणजे क्लास 2 अधिकाऱ्याला ती पेमेंट इकडे डायरेक्ट तुम्हाला इकडे 9 ते 10चे शिक्षक झाल्यावर लागू होते. इक्विव्हॅलंट पेमेंट होऊन जातं तुमचं क्लास 2 अधिकाऱ्याचे इक्विव्हॅलंट. आणि ते कमी नाहीये, ऑब्वियस कमी नाही. तिकडे स्ट्रगल जास्त आहे. इकडे त्या मानाने सिलेबस इझी आहे, लिमिटेड सिलेबस आहे, कॉम्पिटिशन कमी आहे म्हणून सॅलरी खूप चांगली. थोड्या दिवसात तुम्ही खूप चांगलं अचीव करू शकतात. आणि त्यानंतर आहे पुढचं पायरी आपली 11-12. तर तुम्हाला सेम 3 वर्ष शिक्षण सेवक, पण याच्यासाठी मानधन किती, तर 3 वर्षासाठी तुम्हाला 20,000 ह्या मानधनावर काम करावं लागेल. पण मग इकडे पेमेंट किती, तर नंतर 3 वर्षानंतर S15चं तुम्हाला म्हणजे S15 तुम्हाला सुरू होणार आणि S15चं बेसिकच 42 आहे. सॅलरी 70+ धरूनच चालायची तुम्ही जेव्हा कंटिन्युएशन मध्ये येणार.
हे भत्ता वगैरे. म्हणजे मी एक्स्ट्रा वाढीव सांगते असं वगैरे काही नाहीये. मी जस्ट अप्रॉक्सिमेट बऱ्याच लोकांना विचारलंय की ही सॅलरी किती, आणि अशीच म्हणजे म्हणजे क्लास 2 लेव्हलच्या क्लास 1 लेव्हलच्या अधिकाऱ्याच्या काइंड ऑफ इक्विव्हॅलंट होऊन जाते ती. तर बऱ्यापैकी चांगली सॅलरी इकडे तुम्हाला 3 वर्षाचं शिक्षण सेवा करावं लागतंय. पण ते लोकं जे प्रमोशनने खूप मेहनत करून वगैरे घेतात, ते आपल्याला ना खूप म्हणजे कमी कॉम्पिटिशनमध्ये इकडे होतंय. असं नाहीये की इकडे आपल्याला मेहनत आहेच, अभ्यास आहे. पण प्रॅक्टिकली विचार केला ना, तर शिक्षक भरती दुसऱ्या कोणत्याही परीक्षा काढण्यापेक्षा ईझी आहे. आणि तुम्हाला याचे बेनिफिट्स आहेत. 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून काढावं लागतं तुम्हाला. बऱ्याच फॅसिलिटीज पासून ज्या गव्हर्नमेंट फॅसिलिटी तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेबल नाही होत शिक्षण सेवक असल्यामुळे, मेडिक्लेम वगैरे या आहेत गोष्टी. हा 3 वर्षाचा शिक्षण सेवक पिरियड सोडला, तर त्यानंतर तुमची जी सॅलरी असणार आहे, ती बेनिफिशियरी असणार आहे आणि त्या मानाने इकडे कॉम्पिटिशन कमी असणार आहे. तर तुम्ही शिक्षक भरती करण्याचा आणि फोकस करून अभ्यास करण्याचा तुम्ही विचार केलाच पाहिजे. आणि म्हणजे हे बेनिफिशियरी आहे बरं का. असंच नाही, बऱ्याच माझ्या फ्रेंड्सने मी असे पाहिलेत, की जे सेंट्रल गव्हर्नमेंट वगैरे मध्ये होते, त्यांनी सुद्धा तिकडचा जॉब क्विट करून इकडे प्रेफरेबल ठेवलं. कारण की आहे ना, बेनिफिशियल जॉब आहे हा. त्या मानाने इतर वर्कलोडपेक्षा वर्कलोड कमी आहे आपल्या इकडे. तसं घेतलं त्याला कुठेही काम केलं तर काम करण्याची इच्छा असली तर सारखीच असते. पण बाकीचे लोक ज्या हिशोबाने हा जॉब बघतात, तर आहे आपल्याला आपल्याला विद्यार्थ्यांवर काम करायचंय, फायलींवर काम करण्यापेक्षा. इकडे आपल्याकडे तिकडे त्या खटपट करणाऱ्या मशीनपेक्षा आपल्या इकडे बोलके चेहरे असतात. तर प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर हा जॉब आणि ही जॉब प्रोफाईल खरंच खूप चांगली आहे. ज्याला आवडत असेल शिक्षक म्हणून जॉब करायला, त्याच्यासाठी खरंच खूप चांगलं हे आहे. या संदर्भात जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तेही तुम्हाला सांगा. आपल्या मागे 2-3 दिवसात काही व्हिडिओ आला नाही, त्याबद्दल मी समक्ष. तुम्हाला जर अजून काही क्वेश्चन्स पडत असतील भरती रिलेटेड किंवा काही, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. त्याच्याशी रिलेटेड मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेलच आणि तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन करणं हे माझं कर्तव्यच मानते मी. आणि तुम्हाला गायडन्ससाठी अजून एखाद नवीन चेहरा आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकला त्याबद्दल थँक्यू. प्लीज फक्त व्हिडिओ ऐकत नका जो लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओची लिंक सगळ्यांपर्यंत शेअर करा. प्लीज सपोर्ट असू द्या तुमचा सगळ्यांचा. थँक्यू.